त्यांच्या बरोबरच्या आपण जय जय स्वयं सकलमति प्रकार क्रीड़ा अवया you मकार महामंडल मस्तका एकवटने एक शब्द ब्रह्म कमल तेनिया श्री गुरु कृपा नमीने जीच्या पुर्यात कला श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया आ गेलं ना सगळं ओंकारावरच प्रभावी गीत ऐकल्यानंतर असं वाटतं हाच कार्यक्रम चालू तर आपण ओंकाराचं नमन केलं ज्ञानेश्वर माऊलींच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे सरस्वतीचं वंदन केलं आणि गुरुचं वंदन पुन्हा एकदा कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनाने करतो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज नियोग आला ओंकारावरचं काहीतरी सांगण्याचा. नवरात्रामध्ये काहीतरी कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ही ओंकाराच्या कार्यक्रमाने आपण करतोय. विषय असा दिला होता ओंकार रहस्य आणि वैज्ञानिक निरूपण. हल्ली काय असतं पटवायला लागतं. हे करा असं करा सांगितलं की विश्वास नाही बसत. का करा सांगायला पाहिजे आणि म्हणून त्याला विज्ञानाची जोड द्यायला लागते. आणि म्हणून विषयात आणलं वैज्ञानिक निरूपण. हा ओंकार काय आहे? भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता हे उपनिषदांचं सार आहे. आणि उपनिषद हे भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान. आणि या सगळ्या तत्वज्ञानांचं सारभूत काय असेल तर ती भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये काय नाही. जगातली सारी तत्वज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे. कोणीतरी एकाने टीव्हीवर एक लेक्चर दिलं होतं, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट फ्रॉम भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये काय नाही. तर अशा भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन् मां मनुस्मरन् यः प्रयाति यजन् देवं स याति परमो गतिम्. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओमला त्याने म्हटलंय एक अक्षरी ब्रह्मवाचक शब्द. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे विशाल बृहत. संपूर्ण चराचर सृष्टीची कल्पना काय म्हणजे ब्रह्म काय आहे लक्षात येईल. म्हणजे आपण माणूस हा किती किडा मुंगी सारखा आहे हे लक्षात येईल. केवढं मोठं आहे जग. आपली पृथ्वी, असे 9 ग्रह प्रचंड आकाराचे सूर्याभोवती फिरतायत. त्याला काय म्हणतो आपण? सूर्यमालिका. विश्वामध्ये अशा हजारो सूर्यमालिका आहेत. हजारो. म्हणजे विश्व केवढं मोठं असेल. आकाशगंगा माहितीये तुम्हाला, असा एक पांढरा पट्टा जातो आकाशातून. हा, त्या आकाशगंगेमध्ये इतके ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स तारे. आणि तारे किती प्रचंड आहेत तर पृथ्वीच्या शतपटीने हजारो पटीने मोठे. म्हणजे हे विश्व केवढं मोठं असेल. आणि आपल्यासारखी सूर्यमालिका हजारो जर असतील तर असे हजारो सूर्य आहेत. आणि अशा हजारो सूर्य आणि सूर्यमालिकेमध्ये कुठेतरी आपल्यासारखं असेल. म्हणजे या संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने आपण किती नगण्य आहोत. तरी हा मला अभिमान, माझा मी केलं. हा, तो सगळं करतो. हे जे ब्रह्म आहे या ब्रह्माची जाणीव ओंकारामधून. म्हणून ओम इति एकाक्षरम ब्रह्म. आणि त्याला काय म्हणताय? एक अक्षरी शब्द. वास्तविक ओंकार कशाने बनलाय? अकार तो अकार ते चरण उकार उदर विशाल मकार महामंडल. म्हणजे अकार उकार मकार आला म्हणजे अ आला. अ उ म हे 3 शब्द असून सुद्धा भगवान म्हणतात ओम इति एकाक्षरम ब्रह्म. हे कसं काय?
तर कोणत्याही शब्दाचा उच्चार करताना आपले ओठ एकदाच उघडतात आणि एकदाच मिटतात. काही म्हणा प प ब ध न म. तस ओंकाराचा उच्चार करताना ओम म्हणजे एकदा ओठ उघडले आणि एकदा ओठ मिटले, म्हणजे तो कसा आहे, एक अक्षर आहे. म्हणून भगवान म्हणतात ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरम माम मनुस्मरण यः प्रयाति त्यजन देवम स याति परमो गती. जे त्याची प्रार्थना करतात, साधना करतात, त्यांना परमगती प्राप्त होते. म्हणजे काय परमगती म्हणजे काय? त्यांना मोक्ष मिळतो, त्यांना आनंद मिळतो, त्यांचं जीवन आनंदमय, निरामय, सुखी होतं. परमगती म्हणजे अशा ठिकाणी जाऊन पोहोचायचं की पुन्हा जन्म नाही, त्यालाच आपण म्हणतो मोक्ष. अशी गती प्राप्त होते जर ओंकाराचं नामस्मरण केलं तर. असं म्हणतात की ओंकाराच्या नादातून, मी विज्ञान सांगतोय ना, ओंकाराच्या नादातून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. विश्वास बसेल का? एकच शक्य, पण ते शक्य. मी मगाशी म्हटलं उपनिषद ही तत्वज्ञान सांगतात. साधारण 108 उपनिषद आहेत. त्याच्यापैकी काही उपनिषदच फक्त ज्ञात आहेत, ज्यांच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलं. आणि त्या उपनिषदामध्ये जवळजवळ सगळ्याच उपनिषदांमध्ये ओंकाराबद्दल भरपूर सांगितलेलं आहे. त्याच्यात एक उपनिषद आहे, त्याचं नाव आहे मांडुक्य उपनिषद. काय नाव आहे? मांडुक्य उपनिषद. हे फक्त ओंकारावर सांगतात. आणि या मांडुक्य उपनिषदामध्ये फक्त 12 श्लोक आहेत, म्हणजे लहानात लहान उपनिषद आहे. आणि या लहानात लहान उपनिषदामध्ये, मांडुक्य उपनिषदामध्ये विश्वाची निर्मिती ओंकाराच्या ध्वनीतून झाली, असा त्यांनी वर्णन केलेलं आहे. आजच्या आधुनिक जगाने ते मान्य केलंय. ते मान्य केले. कसं मान्य केलं? तर एक थिअरी सांगितली, ज्या थिअरीला म्हणतात बिग बँग थिअरी. ऐकले असेल. विश्वाचं गूढ उकलण्यासाठी म्हणून सांगितलेली थिअरी. त्याच्यामध्ये ते असं सांगतात की हजारो लाखो वर्ष या विश्वामध्ये एक प्रचंड स्फोट झाला. तोपर्यंत काही नव्हतं, पोकळी होती, काहीच नव्हतं, काही नव्हतं. आणि अचानक एक प्रचंड स्फोट झाला. या स्फोटातून निर्माण होणाऱ्या ध्वनीतून ऊर्जा बाहेर पडली. आणि ही ऊर्जा एवढी होती प्रचंड की त्या ऊर्जेतून एक कण निर्माण, एक पार्टिकल निर्माण. त्या कणाला त्यांनी नाव दिलं बोसॉन. बोसॉन, आपण त्याला नाव दिलं देवकण. आणि या कणातून हळूहळू साऱ्या निर्मिती झाली. याच्यावर एक प्रयोग केला काही वर्षापूर्वी इंग्लंड आणि फ्रान्सने मिळून. जमिनीच्या खाली एक मीटर खाली मोठं कॉन्क्रीट बांधकाम केलं. आणि त्या वेळेला जसा स्फोट झाला होता तसा प्रचंड स्फोट घडला. आणि अक्षरशः त्या स्फोटातून त्याला बोसॉनचा कण मिळाला. आणि याच्यावरून असं सिद्ध
होऊ शकतं की ध्वनी ऊर्जेतून हळूहळू साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली. ही जी ऊर्जा होती प्रथम जी निर्माण झाली या ध्वनीतून, आणि हा ध्वनी कसा होता, तर हा ध्वनी बरोबर ओंकाराच्या नादासारखा. आणि हे सिद्ध करायला अजून एक पुष्टी आपण देऊ शकतो, ती म्हणजे सूर्यावर घडत असणारे स्फोट. सूर्यापासून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते, प्रकाश किरण येतात. त्या प्रकाश किरणामध्ये लहरी असतात. त्या लहरी काय म्हणतो? रेडिओ लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे त्याच्यामध्ये वेव्ह म्हणजे काय? तरंग. तरंगाची प्रॉपर्टी आहे आणि पार्टिकलची पण प्रॉपर्टी, म्हणून त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. मॅग्नेटिक प्रॉपर्टी निर्माण करण्यासाठी पार्टिकल लागतात. तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सूर्यापासून येतात. सूर्यापासून निघालेलं प्रकाश किरण पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो माहिती? 8 मिनिटं, 9 मिनिटं. 9 एका सेकंदात प्रकाश किरण किती लांब जातो माहिती? 1,86,000 मैल. मैल हा, किलोमीटर आणखी जास्त. 1,86,000 मैल एका सेकंदात. एका मिनिटात गुणिले 60, एका तासात गुणिले 60, एका दिवसात गुणिले 24, किंवा 9 मिनिटात गुणिले 9. म्हणजे किती अंतर असेल सूर्य आणि पृथ्वी? आपल्या पूर्वजांनी काउंट केलंय, ते एक्झॅक्टली बरोबर आहे. इतका वेळ लागतो तो प्रकाश किरण यायला, आणि ती ऊर्जा आपल्याला मिळते म्हणून आपण आणि सारे ग्रह जिवंत. ही ऊर्जा मिळायचं बंद झालं तर गेलं, सगळं विश्व नष्ट होऊन जाईल. म्हणजे सूर्यमालिकाच नष्ट होऊन जाईल. आता सूर्यावर ही ऊर्जा कशी निर्माण होते? तर सूर्यावर प्रचंड स्फोट होता. सूर्यावर 2च वायू आहेत. कोणते माहिती आहे? हायड्रोजन आणि हिलियम. मग हायड्रोजनचं रूपांतर हिलियम मध्ये होतं, हिलियमचं रूपांतर हायड्रोजन मध्ये. हायड्रोजनचं रूपांतर हिलियम मध्ये होताना 2 हायड्रोजनचे अणू जोडले जातात, आणि हिलियमचं रूपांतर हायड्रोजन मध्ये होताना 2 अणू वेगळे होतात. जोडणं म्हणजे फ्युजन आणि तोडणं म्हणजे फिशन. तर या प्रत्येक फिशन आणि फ्युजन मध्ये प्रचंड स्फोट होतो. जे फिशन आहे ना, फिशन म्हणजे तोडणं, ते अणु ऊर्जेचं बेसिक तत्व आहे. अणु ऊर्जा ही फिशन मधून. तर सूर्यावर असं होतं, आणि एका सेकंदाला असंख्य स्फोट होता, आणि या स्फोटातून जी ऊर्जा निर्माण होते ती सूर्याला कायम ठेवते, आणि ती ऊर्जा स्वतःसाठी बाहेर पडते, आणि ती सूर्यकिरणाच्या रूपात पृथ्वीवर येते. सोपं करून सांगतो मी. तर हा जो स्फोट होतो सूर्यावर, या स्फोटाच्या ध्वनीचं, आवाजाचं रेकॉर्डिंग केलं नासाने. नासा म्हणजे अमेरिकेतली स्पेस एजन्सी. आणि हा ध्वनी एक्झॅक्टली ओंकाराच्या नादासारखा आहे. मला वाटतं त्याचा ऑडिओ पण व्हायरल झाला नंतर व्हॉट्सअप. एक्झॅक्टली ओंकाराच्या नादासारखा. आणि म्हणून याला पुष्टी मिळते की विश्वामध्ये जो प्रचंड प्रस्फोट झाला, त्या प्रस्फोटातून निर्माण झालेला ध्वनी म्हणजे ओम. आणि या ओमच्या ध्वनीतून जी ऊर्जा निर्माण झाली ती हळूहळू 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 थंड होत गेली, आणि मग एक एक ग्रह बाजूला व्हायला लागले. ग्रह तारे, काही ग्रह फक्त वायूचा गोळा आहे, काही ग्रहामध्ये पाणी आहे,
काही ग्राममध्ये घनता आहे, जमीन आहे. आपण फॉर्च्युनेट की पृथ्वीचा ग्रह थंड थंड होत गेला आणि मग तिथे जीवसृष्टी निर्माण झाली. पृथ्वीवर सर्वप्रथम जीवसृष्टी निर्माण. मग हायड्रोजन वायू निर्माण झाला, ऑक्सिजन वायू निर्माण झाला. मग हायड्रोजन ऑक्सिजनच्या संयोजनाने पाणी निर्माण झालं. मग पाणी निर्माण झाल्यावर एकपेशीय अमिबा निर्माण झाला. या एकपेशीय अमिबामधून पेशी जोडत जोडत वनस्पती निर्माण झाल्या. मग वनस्पतीतून पाण वनस्पतीतून आणखीन जीवसृष्टी निर्माण झाली. असा उत्क्रांत होते आणि पृथ्वी निर्माण. मग या साऱ्या विश्वाचं मूळ काय आहे? ओंकार. म्हणून ओंकार हे साऱ्या विश्वाचं मूळ आहे. लक्षात येते? साऱ्या विश्वाचं मूळ म्हणजे ओंकार. म्हणून भगवान म्हणतात ओम इति एकाक्षरम ब्रह्म. आता हे सगळं समजायला कठीण आहे आणि आकलन व्हायला अजून कठीण आहे. मग हे सगळं समजण्यासाठी, आकलन होण्यासाठी आमच्या ऋषी मुनींनी एक उपाय सांगितला. कोणता उपाय द्यायचा? ओंकाराला जर जाणायचं असेल तर गणपतीला जाणं. ओंकार हे ऍबस्ट्रॅक्ट आहे, निर्गुण आहे आणि म्हणून सगुणामध्ये आणि तो गणपतीच्या रूपामध्ये आहे. जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं ओम नमोजी आद्या, आद्या पहिला वेद प्रतिपाद्या, आणि ज्यांनी वेदांनी त्याचं प्रतिपादन केलंय. जय स्वसंवेद्य, तो स्वसंवेद्य आहे. आधी सगळ्यात आधीच रूप. मग ते काय? तर देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू. मग तू कसा आहेस? अकार चरण युगुल उकार उदर विकार मकार महामंडल मस्तकाकार. म्हणजे प्रथम गजाननाची पूजा. म्हणून आपण कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये सुरुवातीला कोणाची पूजा करतो? गणेशाची. का? गणेशाची म्हणजे त्या ओंकाराची. ओंकार गणेश, ओंकार म्हणजे गणपती. म्हणून कोणतंही चांगलं कार्य करताना आपण प्रथम ओंकाराची पूजा करतो. कळतं ना? लक्ष येते? भगवान गणेश आणि आवाज येतोय. गणेश आणि श्रीकृष्ण हे दोघे महान योगी होते. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरा. योगेश्वर कृष्ण म्हणताय, देवांचा ईश्वर. श्रीकृष्ण महान योगी होते, तसंच गणेशजी महान योगी होते. गणपती अथर्व शीर्षामध्ये ओंकाराचं वर्णन केलेलं आहे. गकार पूर्वरूपम, अकारो मध्यरूपम, अनुस्वारस्य अंत्यरूपम, मृत्यू उत्तररूपम, असंधान सगळेता संधी सहिषा गणेश विद्या. ही गणेश म्हणजे गणपती अथर्व शीर्षामध्ये ओंकाराचं ध्यान करा, ओंकाराचं ध्यान करा. ओंकार प्रधान रूप निष्ठाचे तिन्ही देवांचे जन्मस्थान. त्यामध्ये जरा आपल्याला पुन्हा संगीताचे प्रयत्न. म्हणजे या संतांनी सुद्धा ज्याचं प्रतिपादन केलंय तो ओंकार आहे.
ओंकार प्रधान अकाल तो ब्रह्मा उकार तो विष्णु अकाल तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार ऐसे उत्पन्न ऐसे देव जेठोनी उत्पन्न तो तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे. वा. तर इथे अजून एक गंमत आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे ज्ञानेश्वर हेच म्हणतात, पण तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात? अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश जाणीला आणि हे तिन्ही देव जेथून निर्माण तो हा गजाननमय. म्हणजे पुन्हा ओंकार मध्ये काय आहे? ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय? सृष्टीची निर्मिती, सृष्टीची संवर्धन आणि सृष्टीचा विनाश सगळं ओंकारामध्ये आहे. म्हणून ते सृष्टीचं मूळ आहे. आणि हे तिन्ही कशामध्ये आहेत? गजाननामध्ये. म्हणजे ओंकार हे गणेशाचं, गणेश हे ओंकाराचं प्रतीक आणि त्याच्यामध्ये तिन्ही देव समाविष्ट झाले. आणि हे कोणी प्रतिपादन केलं? वेदांत. म्हणून वेद प्रतिपाद्या ज्ञानेश्वरी तेच म्हणतात आणि तुकारामही तेच म्हणतात की हे वेदांनी सांगितलंय, म्हणजे ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे. आणि असा हा गजानन, असा हा ओंकार आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मा आहे, त्याच्यामध्ये विष्णू आहे, त्याच्यामध्ये महेश आहे. तिन्ही देव झाले जिथूनही निर्माण हा गजानन. तेव्हा हा ओंकार जाणून घ्यायचा असेल तर काय करायला लागतं? भगवान गणेशाची पूजा करायला. आणि हेच योगाचं मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेश हे महान योगी होते. त्यांनी गणेशाची साधना केली. याचाच अर्थ निर्गुण निराकार ईश्वराची साधना, याचाच अर्थ ओंकाराची साधना. अ उ आणि म या तीन अक्षरांनी एकाक्षर मंत्र आहे तो. ओम इति एकाक्षरम मंत्र. मंत्र कशाला म्हणतात? मंत्र कशाला?
ज्याच्या उच्चारणाने आपलं रक्षण होतं त्याला मंत्र म्हणतात. मननात त्रायते इति मंत्र हा. ज्याच्या उच्चारणाने ज्याच्या जपाने आपल्या समोर भोवते कवच निर्माण होतं, संरक्षण कवच, आणि आपलं रक्षण होत त्याला मंत्र. आणि असा हा ओम हा एक अक्षरी मंत्र आहे. ओम हा सगळ्यात छोटा मंत्र आहे, कारण किती अक्षर एकच. मग श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणखीन कितीतरी प्रकारचे मंत्र, ओम नमः शिवाय. काय या सगळ्यांमध्ये काय म्हटलं? ओम. म्हणजे या सगळ्या मंत्रांना ओमची जोड दिल्यावर त्या मंत्रांची ताकद अजून वाढते. म्हणून ओम जोडणार. नुसतं श्रीराम जयराम म्हणायचं की ओम श्रीराम जयराम म्हणतात, त्या मंत्राची ताकद अजून वाढते. सगळ्यात मोठा मंत्र कोणता? श्रीराम जयराम जय जयराम हा 13 अक्षरी मंत्र. सगळ्यात मोठा मंत्र गायत्री मंत्र. आज गायत्री नाहीये, 24 अक्षरी मंत्र आहे. तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ही अक्षर मोजली तुम्हाला आढळतील 24. पण याच्यात सुद्धा पाठीमागे ओम भूर्भुवः स्वः म्हणतात. म्हणजे याला सुद्धा पाठीमागे ओमची जोड दिली, याला सुद्धा पाठीमागे सप्त लोकातले 3 घेतले, भूः भुवः स्वः. त्याला व्याहृती म्हणतात. या 3 व्याहृती युक्त ओंकार युक्त गायत्री मंत्र त्याची ताकद वाढते. म्हणून मंत्र सामर्थ्य अद्भुत आहे. पण त्याच्या पाठीमागे श्रद्धा पाहिजे, त्याच्या पाठीमागे विश्वास पाहिजे, त्याच्या पाठीमागे साधना पाहिजे, त्याच्या पाठीमागे निरंतरता पाहिजे, रोजच्या रोज घडवलं पाहिजे, तर ते शक्य. नुसतं काय ते उपचार म्हणून केलं आपण, त्याला काय फायदा नाही. हा माणसं एक तर उपचार म्हणून करतात, उपचार नाही उपचार. आणि दुसरं मी जप करतो, नाही का, असा थोडासा अहंकार. पण त्याच्यातनं काही मिळत. समर्पित भावनेने, समर्पणाने, विश्वासाने, श्रद्धेने त्याची जर साधना केली तर प्रभाव जाणवायला. तोपर्यंत प्रभाव नाही जाणवत. म्हणून मंत्र सामर्थ्य अद्भुत आहे. आणि ओम हा सगळ्यात छोटा मंत्र आहे. तेव्हा मी सांगितलं ओंकार निर्माण कसा झाला, मी सांगितलं ओंकारातून विश्व निर्माण कसं झालं, मी सांगितलं ओंकारात 3 देव आहेत जे संपूर्ण सृष्टी हँडल करतात, बरोबर की नाही. आणि ओंकार म्हणजे गजानन. अजूनही लोकांना विश्वास नाही. इतकं असून कशाला जप करायचा, नाही का. ओंकार हे आहे, पण मला काय मिळणार. हल्लीचं जग कशाचं आहे, फायद्याचं, नाही का. मला फायदा काय होईल ते सांगा तर मी करतो, नाही करणार. डॉक्टरवर पण विश्वास नसतो. डॉक्टरकडे गेला, हा डॉक्टर, तो डॉक्टर, तो डॉक्टर, कारण विश्वास नाही ना. फायदा काही जाणवत नाही, मग गेला तो दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर. आणि डॉक्टर पण बरे घुमवतात, नाही, घुमवून त्यांचं समाधान झालं की तुला काही नाही झालं, तोपर्यंत तुला सगळं झालं. तर फायदा काय हा महत्वाचा. आध्यात्मिक दृष्ट्या ओंकाराचा जप करून आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक फायदे होतात. आधिभौतिक म्हणजे सर्व सुखांची प्राप्ती होते. भगवान देताय तो चप्पड फाडके देतात.
सर्व सुखांची प्राप्ती होते. माणसाला तेच असतं ना, माणसाला वाटतं सुख सगळं ह्याच्यातच आहे. छोटा टीव्हीचा मोठा टीव्ही पाहिजे, आणखीन छोट्या फ्रीजचा मोठा फ्रीज पाहिजे, मग एसी पाहिजे, मग आणखीन काय काय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हव्यास सगळ्याच्या मागे लागले आणि ह्याच्यातच सुख आहे असं पाहिजे. पण असतं का? ते गडबड करायला लागली की किती दुःख येतं त्याची कल्पना नसते. त्याच्यात दुःखाला कारण नाही का? मग हे आधी भौतिक सुख तुम्हाला पाहिजे, ते आधी दैविक सुख म्हणजे काय? संकट अशी येतात आणि जवळून निघून जातात, हे आधी दैविक सुख नाही का? होतं जर श्रद्धेने आणि विश्वासाने रामाचं भजन केलं, रामाचं नामस्मरण केलं, म्हणजे ओंकाराचं नामस्मरण केलं, तर संकट असं दिसतंय घोंगावतंय, तर ते केव्हा निघून जातं कळत नाही. ही आधी दैविक शक्ती. आम्हाला दिल्लीला फ्लाईटने जायचं होतं आणि 8:20ची फ्लाईट होती. धावत धावत एअरपोर्टवर पोहोचलो 5 मिनिटासाठी, फ्लाईट गेली उडून आणि घरी पोहोचेपर्यंत बातमी आली विमान क्रॅश झालं म्हणून. संकट टळलं. असं होतं, असा अनुभव येतो, त्याला आधी दैविक शक्ती म्हणतात. पण आपण श्रद्धेने केलं पाहिजे. आणि आध्यात्मिक शक्ती ही सगळ्यात महत्वाची. आध्यात्मिक शक्ती काय? मनशांती, मनाची स्थिरता, अस्वस्थता कमी होणं, टेन्शन नाहीसं होणं, स्ट्रेस कमी होणं, सतत सारख्या काहीतरी विचारामध्ये. कल्पना करा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कल्पना विश्वात किती असतो. प्रचंड कल्पना विश्वातच असतो. मग आता काय होणार, नंतर काय होणार, मग हे परवा काय करायचंय, मग तेरवा काय करायचंय, मग पैसा लगेच कुठेतरी पैशाचं बॅलन्स अमुक अमुक, सारख्या एकातून एक कल्पना चालू असतात. मनाची सगळी एनर्जी त्याच्यामध्ये खर्च होते. प्रचंड ऊर्जा आपण नुसत्या नकोच्या विचारामध्ये घालवत असतो. हेच मन माझं स्थिर असेल, चित्त शांत असेल, तर मी जे खरं काम करेल त्या कामातलं आउटपुट माझं वाढेल. कारण मी बाकी विचार करत नाही, फक्त त्या ठिकाणी चित्त लावतो. ही जी मनाची स्थिरता प्राप्त होण्याची आवश्यकता आहे, ती आधी आध्यात्मिक ओंकार जपातून निर्माण होणारी आध्यात्मिक ताकद, मनाची शुद्धी, मनातले वाईट विचार आपोआप निघून जातात, मनातले चांगले विचार वरती येतात. सगळे दोन्ही विचार असतात, वाईट असतात, चांगले असतात. पण जोपर्यंत मनाची अस्थिरता आहे तोपर्यंत आपण क्षणात भडकतो आणि वाट लावतो. भडकतो की आपल्याला माहित असतं आपण चुकलोय, पण कबूल करायला तयार नसतो. मीच कसा बरोबर हे सांगायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये एनर्जी खर्च करतो. हा होतं की नाही? तर ही मनाची शुद्धी निर्माण करण्यासाठी म्हणून ओंकाराचं वाईट विचारांचं दमन आणि चांगले विचार मनामध्ये येणं, सात्विकता वाढते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ, अभिमान, अहंकार, बापरे, सगळे घेरलेले आहेत आपले, आहेत की नाही? एवढंच जीवन माझं, पण मी किती घेरला गेलोय या सगळ्यामध्ये, आणि ह्याच्यामध्येच खर्च होतोय. म्हणजे प्रत्येक कर्माला फळ आहे.
आणि जी फळं या जन्मात मिळत नाहीत ते प्राक्तन होतं, ते इथे लिहिलं जातं आणि मग पुढच्या जन्मात बाहेर येतं, भोगायला लागतं. मग पाप असेल तरी भोगायला लागतं, पुण्य असेल तरी भोगायला लागतं. ते प्राक्तन होऊन येत. मग असं झालं पाहिजे की मला फळच नको, अशी स्थिती म्हणजे मनाची स्थिरता. ही स्थिरता ओंकाराच्या जपाने प्राप्त होते. हे आध्यात्मिक. क्रोध किती भयानक आहे माहितीये तुम्हाला? क्रोधाने महाभारत घडलं. क्रोधाने आता सध्या काय चाललंय या विश्वामध्ये तुमच्या लक्षात येते. अहंकार, तो बसलाय अमेरिकेत अहंकारी म्हणून, आणखीन अनेक ठिकाणी बसलेत आणि एकमेकांच्या अहंकाराने इतके जबरदस्त एकमेकांवर अटॅक करतायत की सारं जग होरपळत आहे, पण त्याला काही परवा नाही त्याची. अशी स्थिती कशाने? अहंकार. हीच कल्पना करा की साऱ्या जगामध्ये सात्विकता निर्माण झाली तर काय होईल? सत्ययुगात होत, ते आलं खाली 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 कलियुगात आणखीन खाली जाईल. अशी अवस्था निर्माण न होण्यासाठी ओंकाराचं नामस्मरण म्हणून निरंतरता पाहिजे. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक सर्व प्रकारची ताकद ओंकारातून मिळते. म्हणून तो अतिशय प्रभावी आहे, नाही का? बरोबर आहे ना? जप करताना सुद्धा निष्काम बुद्धीने केला पाहिजे. सकाम बुद्धीने केला तर ते तेवढ्या पुरतं काहीतरी मिळेल तुम्हाला, बाकी ते सगळं घेऊन जायचो. त्याच्यात सुद्धा जर तो तुमच्या जवळ यायला हवा असेल, तुमच्या बरोबर जायला हवा असेल, तर जप सुद्धा काही न मागता करायचं आहे. तशी ओंकाराची साधना निष्काम बुद्धीने करायची की सगळं मिळतं, आपोआप मिळत. आपण एक काही जण म्हणतात मला पोहायला आलं की मी पाण्यात उतरेन. तर हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? एक जण होता, त्यांनी पीएचडी केली पोहण्यावर, एकदाही पाण्यात नाही उतरला, त्याला डिग्री डिग्री मिळाली, त्याला पाण्यात उडी मारत नाही. पण असं नाही ना, तुम्हाला त्याची अनुभूती व्हायला हवी असेल तर तुम्ही त्याच्यात पडलं पाहिजे. मग ओंकाराच्या जपाची अनुभूती यायला पाहिजे असेल तर तो अशा निष्काम बुद्धीने केला पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे, याप्रमाणे केलं पाहिजे, तर त्याच्यातनं फायदा. आता हे तर आध्यात्मिक फायदे झाले. वैज्ञानिक फायदे काय आहेत त्याचे? आता मी त्या दुसऱ्या विषयाकडे, प्रचंड आहे, अनगिनत. ओंकाराचा जप 3 प्रकारे करता येतो. जप नेहमी कसा करतो आपण? वैखरी म्हणजे तोंडाने, नंतर उपांशु म्हणजे बाजूला ऐकून नाही जाईल तितक्या ओठाची हालचाल, आणि मग मानस, मनामध्ये. खरं तर मानस जप हा सगळ्यात श्रेष्ठ सांगितलाय, पण तरच तुम्ही मानसपर्यंत पोहोचू शकता. नाहीतर मी मनात करतो किती विचार घेऊन लावतो, कॉन्सन्ट्रेशन. मग आधी ते वैखरी. वैखरी का? तर तोंडाने बोलत असताना कानाने ऐकायचं, म्हणजे मनात इतर विचार येत नाही. म्हणजे मनात आपण तोंडाने म्हणजे आजूबाजूचे विचार येत नाही आणि मन इकडे लागतं. म्हणून वैखरीने जप करायचा. आणि या वैखरी जपाचा वैज्ञानिक फायदा जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. मी म्हणतो जर रोज नित्य नेमाने
ओम हा जप केला तर आयुष्यात डॉक्टरकडे जायला लागणार. होतं का? मग मी करतो. आणि एक दिवस करतो म्हणून झालं नाही कसं काही फायदा नाही याच्यामध्ये. फायदा असा नाही मिळणार. साधन आहे निरंतर तपास तर फायदा आहे. तर वैज्ञानिक फायदा आपण जर विचारात घेतला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ओंकाराचा वैखरीने जप करायचा आणि कानाने ऐकायचा. असं करताना शरीरामध्ये प्रचंड व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजे काय? तरंग, कंपन, तरंग. ही व्हायब्रेशन प्रचंड आहे. एका सेकंदाला 1.5 लाख. शरीर नाही व्हायब्रेट होत, शरीरामध्ये व्हायब्रेशन येतात. ती कुठे येतात? शरीरातल्या हवेमध्ये. शरीरातली हवा व्हायब्रेट होते. शरीरात हवा आहे का? सगळे प्रश्न एकच नाही विचार. शरीरात हवा आहे का? एकदाच कळतं हवा आहे की नाही. केव्हा कळतं? एरवी शरीरात हवा आहे का? कुठे कळतंय? आहे. प्रचंड हवा आहे, कारण शरीरात पोकळ्या आहेत. त्या पोकळ्यात हवा. शरीरात पोकळ्या नसत्या तर शरीर सतत झालं असतं. तसं नाहीये. हवेला प्रचंड दाब असतो. माहितीये तुम्हाला किती दाब असतो हवेचा? किती असतो? एक शास्त्रज्ञ ऑटो हॉन एरिक आणि एक प्रयोग केला होता. काय प्रयोग केला होता? तो काय मी SSC मध्ये शिकलो. 22 इंच व्यासाचे 2 मेटॅलिक अर्धगोल घेतले. 22 इंच नुसते. त्याला दोन्ही बाजूनी हवा काढून घेण्यासाठी पाईप लावला आणि ते नुसते एकमेकांवर ठेवले. ते एकमेकांवर ठेवले आणि पाईपनी पंपाने आतली हवा काढून घेतली. सिंपल आहे. म्हणजे आतमध्ये काय निर्माण झाली? पोकळी, निर्वात. म्हणजे आत हवेचा दाब नाही. आणि त्या दोन गोलांवर बाहेरून प्रचंड हवेचा दाब आहे. किती आहे? त्याने दोन्ही बाजूला 8-8 जोड्या लावल्या. खेचलेला तरी ते खेचले नाही गेले एकमेकांपासून. चिकटवले नाही, नुसते ठेवले. पण त्यातनं हवा काढली. याचा अर्थ त्या अर्धगोलांवर बाहेरच्या हवेचा प्रचंड दाब आहे. त्याच्यामुळे ते एकमेकांपासून दूर नाही जाऊ. समजलं की? मग कल्पना करा, एवढा प्रचंड दाब शरीरावर पडला तर काय होईल? चिपटून जाईल ना. मग शरीराच्या पोकळी नाही आहे, शरीराच्या हवा आहे. त्या हवेचा दाब आणि बाहेरच्या हवेचा दाब सारखा आहे. म्हणून शरीराला विशिष्ट आकार आहे. कळतंय तुम्हाला? शरीराला विशिष्ट आकार आहे याचं कारण शरीरात हवा आहे. ही हवा ओंकाराच्या जपानी व्हायब्रेट होते. आणि एक फिजिक्सचं प्रिन्सिपल आहे, माहिती आहे तुम्हाला? स्मॉलर द व्हायब्रेशन ग्रेटर इज द एनर्जी. नाही का? स्मॉलर द व्हायब्रेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी. स्मॉलर द फ्रिक्वेन्सी ग्रेटर इज द एनर्जी. Energy is inversely proportional to wavelength and energy is directly proportional to frequency.
बेसिक प्रिन्सिपल. तर याचा अर्थ ही कंपन जितकी सूक्ष्म तितकी निर्माण होणारी ऊर्जा जास्त. ओंकाराच्या वैखरीने केलेल्या जपानी हवा कंप पावते आणि या कंपनातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. ही शरीरातल्या सगळ्या पेशींना ऍक्टिव्हेट करते. सगळ्या पेशींना ऊर्जा मिळते. ऊर्जा म्हणजे शक्ती. आणि ही शक्ती मिळाल्यानंतर शरीर ऊर्जावान होतं आणि शरीरातल्या सगळ्या पेशी आपापली कामं व्यवस्थित करायला लागतात. कल्पना करा ना, तुमच्या शरीरात खूप ऊर्जा आहे तर तुम्ही ऑफिसमध्ये जाल अशा आळसासारखे बसाल का? तुम्ही मस्त काम करा. ऊर्जा आहे, एनर्जी आहे. मग एनर्जी जितकी जास्त तितक्या सगळ्या पेशी आपोआप काम करायला लागतात आणि शरीर चुस्त राहता येतं. आता ही जी व्हायब्रेशन क्रिएट होतात, ही व्हायब्रेशन आपण ओ ओ म्हणतो त्यावेळेला तोंडात फिरतात आणि त्याच्यानंतर ती असं कल्पना करतात की नाभीपासून निर्माण होतात, घशातून श्वासनलिकेतून वर येतात आणि नंतर नाकातून पुढे जातात. कोणती मकाराची असं केलं की नाकाच्या पोकळीतून आत व्हायब्रेशन. नुसतं म्हटलं तरी जाणवतं ते व्हायब्रेट होत आहे. ही व्हायब्रेशन आतमध्ये जातात. कुठे जातात? तर हे जे नाक आहे त्या नाकाचा जो एंड आहे तो कपाळात होतो आणि त्या एंडच्या ठिकाणी कपाळात आतमध्ये मेंदूचा भाग येतो. मेंदू म्हणजे डोम आहे. बरोबर? ह्याच्या बरोबर मध्यभागी आहे कपाळाचा आतला भाग, सेंटर ऑफ ब्रेन. या मध्यभागी ही व्हायब्रेशन पोचतात आणि तिथे एक फार महत्वाची घटना घडते. कोणती घटना घडते? हा जो आतला भाग आहे ना, ताळूसारखा, डोम सारखा, त्याला इंग्रजीत स्फनायडल असं म्हणतात. स्फनायडल. या स्फनायडलच्या डोम मध्ये स्नायू एका छोट्या स्नायूने एक ग्रंथी टांगलेली आहे. त्या ग्रंथीला म्हणतात पिट्यूटरी ग्लॅंड. काय म्हणतात? पिट्यूटरी ग्लॅंड. आणि ती नुसती टांगलेली आहे, त्याच्या भोवती हाडाची पेटी आहे, सुरक्षित ठेवले. म्हणजे मेंदू सुरक्षित राहायचं हे कवच आहे. तो मेंदू त्या पिट्यूटरी ग्लॅंडला सुरक्षित करतो हाडाच्या पेटीने. त्या हाडाच्या पेटीत ती अशी घंटेसारखी टांगलेली आहे. तर ही जी नाकातली व्हायब्रेशन आहेत ती त्या स्फनायडल एरियामध्ये पसरतात, प्रसरण होतात आणि त्या एरियामध्ये असलेली हाडाची जी पेटी आहे तिला धक्का मारतो. आता त्या हाडाची पिट्यूटरी ग्लॅंड आहे, भोवती हवा आहे, हवा आहे, द्रव आहे, तो व्हायब्रेट व्हायला होतो. आणि तो व्हायब्रेट झाला की पिट्यूटरी ग्लॅंड घंटेसारखी हालायला लागते. आत डोक्यात ती घंटेसारखी हालायला लागते, म्हणजे ती ऍक्टिव्हेट होते. आता पिट्यूटरी ग्लॅंड एवढी काय महत्वाची आहे? तर शरीराच्या सगळ्या ऐच्छिक क्रियांवरच नियंत्रण तिथून होतं. ऐच्छिक ऐच्छिक म्हणजे इव्हन अनैच्छिक क्रिया सुद्धा काही प्रमाणामध्ये पिट्यूटरी ग्लॅंड मधनं कंट्रोल होतात. म्हणजे मी पाहतोय, मी वास घेतोय, मी अन्न खातोय, मी पचवतोय, मी चालतोय, मी विचार करतोय, मी आणखीन काय काय क्रिया करतोय, सगळ्याचा कंट्रोल इथून आहे. पिट्यूटरी ग्लॅंड. ही ग्लॅंड काय करते? तर या ग्लॅंड मधनं स्त्राव येतात.
त्याला काय नाव आहे? हॉर्मोन्स. तुम्ही सायन्स शिकले. काय शिकलं? अरे वा, मग तर काय त्यांना सगळं शरीर विज्ञान माहिती. मी सोपं करून सांगतो. तर ही पिट्युटरी ग्लॅंड जी आहे तिथनं हॉर्मोन स्त्राव होतात. हॉर्मोन म्हणजे काय? अत्यंत कमी प्रमाणात निर्माण झालेले स्त्राव. कॅटॅलिटिक अमाऊंट त्याला म्हणतात. कॅटॅलिटिक म्हणजे अगदी कमी. हे डायरेक्टली रक्तात जातात पिट्युटरी ग्लॅंड. आणि हे स्त्राव अजून दोन ग्लॅंडला कंट्रोल करतात. त्याच्यापैकी एक आहे थायरॉइड, इथे असते दोन्ही बाजूला, आणि दुसरी आहे ॲड्रेनल, किडनीच्या वर असते छोटीशी. या तीन ग्लॅंड शरीरातल्या अत्यंत महत्वाच्या ग्लॅंड आहेत, ज्यांनी शरीराच्या सर्व क्रियांचा कंट्रोल होतो. रिप्रोडक्टिव्ह पर्यंत सगळ्या क्रियांचा कंट्रोल तिथून होतो. मग ही पिट्युटरी ग्लॅंड संदेश देते थायरॉइड ग्लॅंडला हॉर्मोन टाकून, आता तुझे स्त्राव चालू कर. मग थायरॉइड ग्लॅंड स्त्राव द्यायला सुरुवात करते आणि पिट्युटरी ग्लॅंड ॲड्रेनलला संदेश देते तुझे स्त्राव चालू कर. मग ती आणखीन स्त्राव देते आणि हे सगळे रक्तात जातात. या तिन्ही ग्लॅंडला म्हणतात डक्टलेस ग्लॅंड. डक्टलेस म्हणजे तिथून आणखीन वाहिन्या नाही निघत, डायरेक्ट रक्तात जातात. आणि ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला म्हणतात एंडोक्राईन सिस्टीम, म्हणजे शरीरातली प्रतिकार शक्ती कायम ठेवणारी संस्था. ही प्रतिकार शक्ती कायम ठेवणारी संस्था ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्यामुळे शरीरातल्या सगळ्या क्रियांवर आपोआप नियंत्रण येतं. तुम्हाला माहितीये, पहाटेच्या वेळेला जर ओंकाराचा जप केला, फार नाही 4-5 वेळा, तर ॲड्रेनल ग्लॅंड वरून काही स्त्राव येतात, जे स्त्राव शरीराचा तणाव कमी करतात. त्याला स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतात. आणि पहाटेच्या जसा दिवस पुढे जातो, साधारण 8, 8:30, 9 नंतर हीच ॲड्रेनल ग्लॅंड स्ट्रेस येणारे हॉर्मोन्स निर्माण करते आणि स्ट्रेस वाढत जातो. मग स्ट्रेस कमी जर व्हायला हवा असेल तर ही साधना केव्हा करायची? पहाटेच्या सकाळी 8 वाजेपर्यंत. ही शरीर संपूर्ण दिवसभर विदाउट स्ट्रेस मोड मध्ये असते. म्हणजे कितीही काही बाहेर झालं तरी आपण रागवत नाही, संताप येत नाही, अस्वस्थ होत नाही, शांत राहतो. ही एक उदाहरण दिलं. शरीराचं तापमान कायम राखायचंय, अन्नाचं पचन करायचंय, अन्नाचे पचन करणारे स्त्राव निर्माण करायचे, श्वासोच्छ्वास घ्यायचा, सगळं सगळं सगळ्या क्रियांवर नियंत्रण या 3 ग्लॅंड. आणि हल्लीचा एक मोठा डिसीज, त्याला म्हणतात ऑटो इम्युन डिसीज. ऑटो इम्युन डिसीज निर्माण होण्याचं कारण हे आहे की कंट्रोल गेलाय, हॉर्मोनल सिस्टीम इम्बॅलन्स आहे. आणि ही जर सिस्टीम बॅलन्स करायची असेल तर ओंकारासारखं दुसरं औषध. हे विज्ञान समज आपले विषय आहेत, वेडे होते हे सगळं सांगायला आपल्याला. हजारो वर्षापूर्वीचं ज्ञान आहे, हे परखलेलं ज्ञान आहे. आयुर्वेद हजारो वर्षापूर्वीचा हजारोनी केसेस आहेत ज्या परखल्या गेल्यात आयुर्वेदिक औषधांनी. हे आयुर्वेदिक मेडिसिन आता 100, 150, 200 वर्षापूर्वीच आहे. किती परखलंय आणि आपण वेड्यासारखं घेतो आणि परखलेल्या औषधांवर आपला विश्वास नाही. हे सुद्धा ऋषीमुनींनी अतिशय विचारपूर्वक साधनेतून निर्माण केलेलं विज्ञान आहे. फक्त ज्यांनी त्याची वैज्ञानिक फोड न देता श्रद्धायुक्त फोड दिली, त्याचा विश्वास ठेव. आम्ही सांगतोय आणि हे विश्वासाने करा, श्रद्धेने करा, बघा तुमचा फायदा होतो नाही. पण आधी गेला सगळा विश्वास.
त्याच्यामुळे या सगळ्या घटना घडायला लागल्या. ब्लड प्रेशर वाढलं, धडधड वाढली, डायबेटीस सुरू झाला. हे सगळं काय आहे? डायबेटीस वगैरे काय आहे? अनकंट्रोल्ड सेक्रिशन्स. इन्सुलिन सुद्धा एक प्रकारचं सेक्रिशनच आहे, लिव्हर मधून बाहेर पडणार. त्याच्यावरचा कंट्रोल गेला, सगळ्यावरचा कंट्रोल गेला. आणि या कंट्रोल गेल्यामुळे डिसीज निर्माण झाली. या काय नाव आहे माहितीये? काय म्हणतात? लाईफस्टाईल डिसीजेस. नवीन नाव. लाईफस्टाईल डिसीजेस. हे सगळे ब्लड प्रेशर, डायबिटीस, आणखी काय हृदयाचे विकार, कोलेस्टेरॉल, लिपिड गेलं, आणखीन सगळं गेलं. हे सगळं लाईफस्टाईल. मोठापा. कोणीही आमच्या फिलॉसॉफी विश्वास ठेवत जी हजारो वर्षाची आधी परखलेली आहे. फक्त 5 मिनिटं ओंकार करा, फक्त 10 मिनिटं ओंकार करा, बघा तुमचं जीवन कसं पालटून जातं. त्याच्यावर विश्वास पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा. हा ओंकाराचा अतिशय महत्वाचा वैज्ञानिक फायदा आहे की तुमची इम्युन सिस्टीम प्रचंड ऍक्टिव्हेट होते, प्रचंड ऍक्टिव्हेट होते. डॉक्टरकडे जायचं विसराल तुम्ही, तर तुम्ही रोजच्या रोज अशा पद्धतीने ओंकाराचं जप आणि नामस्मरण केलं. खरंच सांगतो, त्याच्यावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. असा हा ओंकार अतिशय अतिशय प्रभावी आहे. आणि गंमत म्हणजे हा ओंकार हा सर्व भाषांमध्ये आहे. भाषांमध्ये नाही, धर्मामध्ये आहे. त्याची नावं सांगतो मी. फारशी भाषेमध्ये ओंकाराला ओमे म्हणतात, ओमे. ग्रीक मध्ये ओंकाराला ओमेगा म्हणतात, ओमेगा. मुसलमान काय म्हणतात ओंकाराला? अहमीन. ओंकारातच वेगवेगळं स्वरूप आहे. अहमीन. अरबी भाषेत काय म्हणतात? आमीन. ख्रिश्चन काय म्हणतात? एमेन. असं वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ओंकार म्हटला जातो. मूळ कुठे आहे? आमचे इथे ओंकार हजारो वर्षापासून परखला गेलेला शरीरातल्या गुप्त शक्तींचा विकास. गुप्त शक्ती कुठल्या? हार्मोन जे इम्बॅलन्स नाहीसा होतो, ही गुप्त शक्ती आहे. आणि ही कसली गुप्त शक्ती? सगळ्या ह्याच्यावर कंट्रोल निर्माण होणं हीच गुप्त शक्ती आहे. या गुप्त शक्तींचा प्रभाव ओंकाराने निर्माण होतो आणि शरीर आरोग्यदायी बनतो. बरोबर आहे ना? सांगतोय ते पटतंय का? हा, नक्की. रात्री झोपताना 5 वेळा ओंकार करून शांत गाढ झोपताय करून बघा. नाही तर काय इकडे तिकडे 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 उषा बदलत असतो. किती वाजले? वेळ आहे. परत झोपायचा प्रयत्न करतो, पुन्हा इकडे तिकडे चालू असतो. डीप स्लीप कुठे आहे? आपण स्वप्नावस्थेत असतो. सुषुप्ती अवस्था म्हणजे डीप स्लीप. आणि तुरीयावस्था त्याच्या पलीकडची. पहिली जागृत, मग स्वप्न, मग सुषुप्ती आणि मग तुरिया. अशा या चार प्रकारच्या पायऱ्या आहेत. कशाच्या? डोक्याला शांत ठेवायच्या. जागृतीत मनाची अस्थिरता. स्वप्नावस्थेमध्ये बाप रे बाप कठीणच आहे. एका स्वप्नातून दुसऱ्यातून तिसऱ्या
चालूच असतं आणि मग उठल्यानंतर काहीच आठवत नाही. प्रयत्न करतो तरी क्वचित कोणाला तरी आठवतो. इतकं स्वप्न पडतं की हे लगावतो ते बाजूच्यालाच लागते. इतकी स्वप्नावस्था. मग या सगळ्यात सोडून डीप मध्ये ते वॉच मिळतं ना, त्याच्यावर कळतं डीप स्लीप किती. आणि लाईट स्लीप किती. तर लाईट स्लीप जास्त असते आणि डीप स्लीप अर्धा तास पण नसते. जर ओंकाराचा जप केला व्यवस्थित आणि झोपलं तर डीप स्लीपचा स्पॅन वाढतो, जी मनाला शरीराला खरी विश्रांती देते. कारण काहीच कळत नसतं, मन शांत असतं. तुर्यावस्था ते फार पलीकडची. मांडूक्य उपनिषदामध्ये आत्म्याचे 4 भाग सांगितले आणि हे 4 भाग म्हणजे ह्या अवस्था आहेत: जागृत, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुर्यावस्था. हे आत्म्याचे 4 भाग म्हणून सांगितले. आणि आत्मा म्हणजे कोण? ईश्वराचा अंश. ईश्वराचा अंश जो प्रत्येकाच्या शरीरात असतो. म्हणजे अजितभाई म्हणतात एव्हरी मॅन इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक माणसामध्ये ईश्वरी तत्व आहे, पण त्याची जाणीव व्हायला पाहिजे. त्याची जाणीव होत नसते कारण त्याच्यावर पुट्ट चढलेली आहेत सगळी. तर हे आत्म्याचे 4 भाग, ही जी अवस्था आहे त्यातली जी डीप स्लीपची अवस्था आहे, ती जर जास्त साध्य व्हायला पाहिजे असेल तर ओंकाराचा जप. ओंकाराचा जप 5 मिनिटं जरी केला तरी ब्लड प्रेशर कमी होतं. करून बघा. आधी ब्लड प्रेशर चेक करा, मग शांतपणे ओमचा जप करा, पुन्हा ब्लड प्रेशर चेक करा. मग ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये आल्याचं जाणवे. गोळ्या घ्यायची गरज नाही. आम्हाला सवय लावून ठेवते सगळ्या गोळ्या घ्यायची, कारण ते रॅकेट आहे मोठं. दुर्दैवानं. आणि मग मी खात होते आणि सगळे साईड इफेक्ट. त्याच्यापेक्षा आमचे एक साधक होते, ते मजेने म्हणायचे नेहमी, काही करत नाही, मी ओंकाराचं इंजेक्शन करतो आणि गायत्री मंत्राची गोळी खातो, मला अजून काही करायला लागत नाही. थोडा फायदा. मग करायचं का नाही? कारण विश्वास नाही. जरा घट्ट व्हायला लागलं की इतका घाबरतो की डॉक्टरकडे धावतो. आणि डॉक्टर काय 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 ही टेस्ट, त्याला काही कळत नाही. तो सगळ्या टेस्ट करत थांबतो. या सगळ्या टेस्ट केल्यानंतर तो निदान करणार काय झालं ते. आणि ही लिस्ट येतो औषधाची. त्याच्यापैकी मेन औषध एकच असतं, त्याने ऍसिडिटी होईल म्हणून अँटासिड, त्याने आणखीन काहीतरी होईल म्हणून आणखीन काहीतरी. असे ते 4-5 गोळ्या एका वेळेला घ्यायला लागतात आणि त्याचे अजून साईड इफेक्ट कळतच नाही. तर ओंकाराचं नामस्मरण करायला पाहिजे आणि ते नित्य नेमाने करायला पाहिजे. ओंकार हा दुःख बोधक शब्द आहे, दुःख निवारक शब्द. तुम्ही जर अगदी जाणीवपूर्वक बघितलं ना, म्हणलं ताप बिपाला की शरीर दुखायला लागतं आणि आपण कसं करतो, म्हटलं तरी बरं वाटतं. ते ओंकार. म्हणून ओंकार हा दुःख मोदक शब्द आहे. तर शांतपणे तुम्ही प्रत्येक ध्वनीचा आवाज ऐकला तर त्या प्रत्येक ध्वनीमध्ये ओंकार आहे हे हळूहळू समजेल. साधा पंख्याचा आवाज, गाडीचा आवाज शांतपणे ऐकलं त्याच्यात कुठेतरी ओंकाराचा ध्वनी प्रतीत होतो. संपूर्ण विश्वामध्ये ओंकार घडलेला आहे. ओंकार प्रभवा स्वराः, ओंकार प्रभवा देवाः, ओंकार प्रभवम सर्वम त्रैलोक्यम सचराचरम. साऱ्या त्रैलोक्याला, साऱ्या चराचराला भावित कोण करत आहे तर ते ओंकार. म्हणून ओंकार हे त्याचं वैज्ञानिक स्वरूप घेऊन ओंकाराची साधना करा. बघा, विशेषतः महिलांना
हॉर्मोनल इम्बॅलन्सची ट्रीटमेंट घ्यायला लागणार नाही. आणि फॅड झालंय. एक ठराविक वयानंतर डॉक्टरकडे तुम्हाला हॉर्मोनल ट्रीटमेंट घ्यायला लागेल. जाऊन बघा. ती घ्यायची गरज नाही जर तुम्ही रोजच्या रोज एवढी साधना केली तर. ओंकाराचा जप वैखरी करताना आपोआप प्राणायाम होतो. कारण प्राणायामामध्ये आपण दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास करतो. त्याला प्राणायाम म्हणतात. अर्थात कनिष्ठ प्राणायाम, खरा प्राणायाम त्याच्यामध्ये श्वास कोंडला जातो. पण ओंकार करताना आपण श्वास भरतो आणि मग दीर्घ ओंकार करताना हळूहळू श्वास सुटतो, पुन्हा भरतो. म्हणून असं म्हणतात की ओंकार करताना स्वाभाविकरित्या प्राणायाम होतो आणि प्राणायामाचे असंख्य फायदे आहेत. त्या फायद्याचे तुम्हाला अजून 15-20 मिनिटं फायदे सांगायचा. असंख्य फायदे. म्हणून ओंकाराला समंत्रक प्राणायाम असं म्हटलंय. मंत्रासहित प्राणायाम. ओंकाराला सगर्भ प्राणायाम असं म्हटलंय. त्याचं कारण प्राणायामाची ऊर्जा ओंकारातून मिळते. असा हा प्रचंड फायदा आपल्याला ओंकारातून मिळत असतो. म्हणून नित्य नेमाने ओंकार असला पाहिजे. आपण आता करणार आहोत ओंकार. आपण इथे करूया का? सगळेजण रेडी आहेत? कोणाली आमचे दाखवतो. काही काही ना कुठेच झोप लागत नसेल तर ते जसे कीर्तनाला प्रवचन होत असतात. शांत मस्त झोप. तसं नाही होत आहे. हो असं असतं. एक कीर्तनकार होते. कीर्तन चालू भरलेलं होतं. हळूहळू सगळे कमी 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 व्हायला लागले. काय चाललंय ढोळ बंगाल काय. शेवटी एकच जण राहिला आणि मग त्याला बरं वाटत हा तरी राहिला. झाल्यानंतर कसं वाटलं की नाही माझे सतरंज माझ्या आहेत. असं नको व्हायला. 2 कान कशासाठी दिले आहेत? दोन्ही कानाने ऐकायचं आणि आतमध्ये जिरवायचं नाही का? आपण काय करतो इकडून ऐकतो आणि इकडून सोडून देतो. तसं नाही होता का? चिंतन मनन आणि त्याचा ध्यास हा लागला पाहिजे. जर आपल्याला पटलं तर ते प्रॅक्टिकल मध्ये उतरवायचा प्रयत्न केला पाहिजे. अडचणी येते पण त्या अडचणींवर मात करून आपल्याला ही साधना वाढवली पाहिजे. आमचे सगळे योगी बसलेले आहेत इकडे. नाईक सर आहेत, नारायण सर आहेत, इकडे पण आहेत. ते रोज नित्य नेमाने साधना करतात आणि त्यांचे अनुभव आहेत त्याच्यामध्ये. तरी पण ते ऐकायला आले. वास्तविक आमच्याकडे ते रोज आहे परंतु तरी पण ते ऐकायला आले आणि म्हणून बरं वाटलं मी आलात ते. तर आपण आता करूया. पहिल्यांदा काय करायचं? घसा साफ करायचा. म्हणजे असं नाही, त्या एका क्रियेने करायचं. त्याला म्हणतात भस्रा. भस्रा उच्चाई. उच्चाई म्हणजे घर्षण आणि श्वास घ्यायचा आणि सोडायचा. बरोबर सगळे माझ्या बरोबर का? नाकाल नाही सोडायचं. कशात घर्षण करायचे? श्वास नाकाने घ्यायचा. वेग वाढवा.
कुठं साफ झाला? ओपन या. सवय नसल्यामुळे आवाजात सवय आहे म्हणून खोकला येत नाही. रोज केलं तर सवय नाही. सगळ्या कफ निघून जाईल. कसं साफ केला आणि मग आता दीर्घ ओंकार करायचा. मी दाखवतो. श्वास सोडायचा पहिल्यांदा आणि मग छाती भरून घ्यायची. ओ हा ओ आणि म सुरुवात ओ नी करायची. खरं तर अ तून ओ मध्ये जायचंय, पण आपण डायरेक्टली ओ म्हणू शकतो. ओ ओटाचं चंपू करा. ओ मकार कसा? घशातलं जे स्वर कॉन्ट्रॅक्ट करायचं, संकोच करायचा आणि मग मकार करायचा. आणि सोडायचं कसा? घंटेसारखा. घंटा कशी वाजते? असं सोडायचं. ठीक आहे, लक्षात आलं कसं करायचं तो. आणि ओ आणि म याला निम्मा निम्मा वेळ द्यायचा. आपला जेवढा दम असेल तेवढा. श्वास सुटत चालतो आणि मग पुन्हा भरायला लागतो. चला करूया. माझ्या आवाजात तुमचा आवाज मिसळ. नाहीतर एक ओ दुसरा म्हणतोय हो, दुसरा म्हणतो हो. असं सगळीकडनं आलं तर मग कसा आवाज येईल. म्हणून माझ्या आवाजात तुमचा आवाज मिसळायचा प्रयत्न करा. हा, श्वास सोडा, श्वास भरा. ओ भरा. 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 शांत शांत शांत. दोन्ही हाताचं घर्षण करा आणि चेहऱ्यावरून हात. हा ओंकारचा आवाज करताना लक्ष कुठे होतं? तिथे होतं का? अजून कुठे 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 फिरत फिरत ते तिथे पाहिजे. तिथे केव्हा लागेल? तो ओंकार कानाने ऐकायचा आणि लक्ष कुठे द्यायचं? छातीच्या मध्ये. का? इथे मनाचं स्थान आहे. याला मनश्चक्र म्हणतात. मन जर ताब्यात ठेवायचं असेल
मन तो जर ताब्यात ओंकार ठेवायचं असेल तर ओंकाराचं लक्ष छातीच्या मध्यावर केंद्रित करा आणि ओंकाराचं ऐकायचा. कानाने ऐकायचा. असं किती वेळा करायचं? असं किती वेळा करायचं? जास्त वेळा केलं तर चालेल. चालेल. काय बिघडलं? काय बिघडलं? 10 वेळा करा, 15 वेळा करा, 108 वेळा करा. जेवढी एनर्जी असेल तेवढं करा. फायदाच फायदा. केव्हा करायचं? केव्हा करायचं? एक तर रात्री झोपतो आणि दुसरं सकाळची वेळ. आता 4 आता 4 वाजता कोण? 3 वाजता 4 वाजता 4 वाजता शक्य आहे का? आजच्या काळात तर जेवतोच रात्री 10 वाजता. तर मग कसं होणार ते? सगळं आमच्या योगशास्त्रात म्हणा किंवा आमच्या ऋषीमुनींनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. केव्हा जेवायचं, केव्हा झोपायचं, काय खायचं, काय नाही खायचं. पण आपण कधी विचारच करत. आम्हाला सवय झाली, तिकडनं सांगितलं की चालायचं, तोपर्यंत नाही चालायचं, सोडून द्या. आम्ही सांगितलेलं करायचा प्रयत्न करा. थोडक्यात तुम्हाला वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये त्याच्याही आधी ओंकार ही शक्ती कशी आहे हे मी दाखवतो. दिसतंय सगळ्यांना? कागद दिसतोय सगळ्यांना? त्याच्यामध्ये हा जो ओंकाराचा आकार आहे तो सारखा, त्याच्यात 2 प्रकारची शक्ती आहे. एक पंचमहाभूतांची शक्ती आहे आणि दुसरं मी जसं म्हटलं प्रकाश किरणामध्ये विद्युत चुंबकीय शक्ती असते ती. आता हा जो अचा भाग आहे, हा अचा भाग हा कसा दिसतो माहितीये? हा आकाशासारखा दिसतो, म्हणून त्याला आकाश तत्व म्हटलं. आणि याच्यामध्ये शक्ती असते ती चुंबकीय शक्ती असते. कारण चुंबकीय शक्तीच्या विकर्ष दिशा अशा. तुम्ही एक लोखंडाचा कीस घेतला आणि तिथे मॅग्नेट ठेवलं आणि त्याच्यावर टिचक्या मारल्या, लोखंडाचा कीस असा अरेंज होतो आपोआप, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. त्या ज्या रेषा आहेत त्या अशा दिसतात, म्हणून त्याला अ म्हणतो. दुसरं आहे ओंकाराचा हा मधला भाग, हा जो गोळा, हा कुठचा गोळा आहे? याला म्हटलंय अव्यक्त तत्व, या आकाशाची पोकळी, अव्यक्त तत्व. आणि ही विद्युत शक्तीच्या रूपात, विद्युत शक्ती म्हणजे तारेतून जी इलेक्ट्रिसिटी जाते त्या इलेक्ट्रिसिटीच्या जे हे आहेत, बाण आहेत, म्हणजे आकर्षण शक्तीच्या डायरेक्शन्स आहेत त्या अशा असतात, म्हणून त्याला विद्युत शक्ती म्हणतात. आणि हे दोन्ही तुम्ही एकत्र केले, हे आणि हे, तर कसा आकार तयार होईल? असा तयार होईल. हे दोन्ही एकत्र केले की असं बनेल. म्हणजे आकाश तत्व आणि वायू तत्व यांच्या स्पंदनातून तेज तत्व निर्माण. पृथ्वी आप वायू तेज आकाश म्हणतो ना, तर आकाश आणि वायूतून तेज तत्व निर्माण होतं. आणि इथे काय चुंबकीय शक्ती आणि विद्युत चुंबकीय शक्ती आहे, म्हणून या दोघांचं एकत्रीकरण केलं की विद्युत चुंबकीय शक्ती निर्माण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि मग हा जो अर्धचंद्र आहे वरचा, तो अर्धचंद्र म्हणजे गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षणाचं तत्व. आपल्या ऋषीमुनींना न्यूटनच्याही आधीपासून माहिती होती. न्यूटनने मांडलं, वेगळ्या पद्धतीने ते दाखवलं सगळं, म्हणून त्याला महत्व दिलं, एवढंच आपल्याला माहिती होत. तर हे गुरुत्वाकर्षणाचं तत्व आहे. आणि म्हणून हा संपूर्ण ओंकार म्हटला तर त्याच्यामध्ये काय काय आलं? विद्युत चुंबकीय शक्ती आली, पंचमहाभूत आली आणि गुरुत्वाकर्षण शक्ती आली. आणि त्याच्यामुळे ओंकार हा शक्तीचा प्रचंड स्रोत आहे, असं ओमच्या चिन्हातून हा एक महत्वाचा भाग आहे. आणखीन एक भाग तुम्हाला सांगतो मी, की वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये ही ओंकार कसा कसा सांगितलं. मी तुम्हाला एकच उदाहरण दिलं, मांडुक्य उपनिषद. त्या मांडुक्य उपनिषदात 12 मंत्र आहेत, पण ओंकाराची प्रचंड माहिती आहे.
स्वयं आत्मा अध्यक्षरम ओंकारः अकार उकार मकार की अधिमात्रा. आणि हेच आत्म्याचे चार भाग आहेत तुम्हाला जे सांगितलं मगाशी ते जागृती, स्वप्नावस्था, सुषुप्ती आणि तुरीय अवस्था. म्हणजे बाह्य जगताचा आनंद, कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड, त्याच्यानंतर डीप स्लीप आणि त्याच्यानंतर पूर्ण आनंद म्हणजे तुरीय अवस्था, म्हणजे मनाच्या पलीकडची अवस्था. असे हे आत्म्याचे चार भाग आहेत असं त्यांनी सांगितलं. नंतर याच उपनिषदामध्ये त्याचे ऋषी जे गौडपादाचार्य ऋषी आहेत त्यांनी सांगितलं की आकार म्हणजे भौतिक जग, उकार म्हणजे तेज तत्व, मकार म्हणजे ते तत्व आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातं. बाह्य जगत आणि आंतर जगताचे ज्ञान होतं. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही कशी असतात आपल्या शरीरामध्ये बहिर्मुख असतात, ती अंतर्मुख होतात ओंकाराच्या जपती. आणि यालाच योगशास्त्रात प्रत्याहाराची अवस्था म्हणतात. आउटवर्ड असतात आपली इंद्रिय, ती इनवर्ड करायची, अंतर्मुख करायची आणि ते ओंकाराच्या जपाने साध्य होतं. कठोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. त्याच्यात 16व्या आणि 17व्या श्लोकात ओंकाराचं महत्व सांगेल. ओंकार हा सर्वश्रेष्ठ शब्द आहे. परब्रह्माचे ज्ञान होण्यासाठी ओंकाराची साधना करायची आणि ही साधना करता करता साधकाला सर्व चक्रांवर कंपनाची जाणीव होते. चक्रांवर कुठे? षटचक्र. पाठीच्या कण्याला लागून आतल्या बाजूने शरीरामध्ये 6 चक्र आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि आदित्य चक्र. आणि इथे 7वं आहे, त्याला ब्रह्मचक्र म्हणतात. तर ही 7 चक्र कंप पावतात ओंकाराच्या नादात. आधुनिक विज्ञानाने षटचक्राचं अस्तित्व मानलंय. मॉडर्न मेडिकल सायन्स असं सांगतं की षटचक्र इज नथिंग बट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. म्हणजे ही नव्हे, मेंदूची नव्हे, ही सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि ऑटोनॉमिक म्हणजे स्वायत्त, आपले आप काम करणारी एक नर्वस सिस्टीम आहे शरीरामध्ये, ती म्हणजे षटचक्र. आणि मॉडर्न सिस्टीमनी सांगितलेली स्थानं आणि आपल्या ऋषीमुनीने हजारो वर्षापूर्वी सांगितलेली स्थानं सही सही. त्याच्यामुळे सिद्ध होतं की आपलं शास्त्र किती प्रगत आहे. मी त्याच्या डीप मध्ये जात नाही, फक्त एवढं सांगतो याच्यावरही विश्वास ठेवा. आणि षटचक्राचंही ज्ञान ओंकारामध्ये जर बसवलं तर ती चक्रकंप व्हायला लागतात आणि चक्रकंप व्हायला लागली प्रचंड शक्ती प्राप्त, अनेक अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात. त्याला चक्रभेदन म्हणतात. तर हे कठोपनिषदात सांगितलंय. योग शिखोपनिषद म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये ओंकाराच्या साधने अनेक सिद्धी प्राप्त होतात. बीज जमिनीत पेरल्यावर जसा वृक्ष तयार होतो तसा ओंकार अंतर्मनात मूलाधार चक्रावर पेरल्यावर प्रचंड ऊर्जा स्रोत निर्माण होतो. मूलाधार चक्र म्हणजे हृदयस्थानाच्या वर, हृदयस्थानाच्या वर 4 अंगुळ वर ते मूलाधार चक्र आहे. त्याची इंग्लिश नाव पण आहे. मूलाधार चक्राला म्हणतात पेल्विक प्लेक्सस, स्वाधिष्ठान चक्राला म्हणतात एओर्टिक प्लेक्सस, मणिपूर चक्राला म्हणतात ॲब्डोमिनल ब्रेन, हृदयाशी असलेल्या अनाहत चक्राला म्हणतात कार्डियाक प्लेक्सस, विशुद्धी चक्राला म्हणतात सर्वायकल प्लेक्सस आणि आज्ञा चक्राला म्हणतात ऑप्टिक थॅलॅमस. ऑप्टिक म्हणजे डोळ्याशी निगडीत, थॅलॅमस म्हणजे मेंदूतला एक भाग, तिथे ते चक्र आहे म्हणून त्याला नाव दिलं ऑप्टिक थॅलॅमस. इंग्रजीतली नाव सुद्धा अप्रोप्रिएट नाव आहेत. आणि ही षटचक्र, तिचे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम शरीरातल्या मेंदूनी इच्छाशक्ती सोडून बाकीच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया कंट्रोल मध्ये होतात या सिस्टीम मध्ये. म्हणजे हृदयाचा आकुंचन ठाक 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 हे कंट्रोल कुठं होतं? मेंदू पासून नाही होत, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम पासून होतं. कळलं की? शरीरामध्ये जे हॉर्मोन्स निर्माण होतात किंवा शरीरातले एन्झाईम्स निर्माण होतात, ही किती प्रमाणात लागतात त्याचं कंट्रोल ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम पासून होतं. अशा कितीतरी क्रिया आहेत ज्याचं कंट्रोल ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते आणि त्याला षटचक्र असं म्हणतात.
आणि हे षटचक्र मूलाधार चक्र ओंकाराच्या नादाने असं कंपन होतं की शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते असं कठोपनिषदात म्हटलेलं आहे. नंतर एक उपनिषद आहे प्रश्नोपनिषद. त्या प्रश्नोपनिषदात पिपलादी ऋषी आपल्या सत्यकाम नावाच्या शिष्याला सांगतात की ओंकार हे परा आणि अपरा विद्या प्राप्त करणारं ब्रह्मज्ञान. अनेक प्रकार कठोपनिषदात सुद्धा ओंकाराचं महत्व हे परब्रह्माचं स्वरूप आहे असं सांगेल. पतंजली मुनी ओंकाराला म्हणतात तस्य वाचकः प्रणवः. ओंकाराचं दुसरं नाव प्रणव. प्रणव म्हणजे ईश्वराची उत्कृष्ट केलेली स्तुती आणि त्याचाच अर्थ ओंकार. ओंकाराला दुसरं एक नाव आहे त्याला म्हणतात उद्गीध. उद्गीध म्हणजे सुद्धा ईश्वराची प्रचंड मोठी स्तुती. छांदोग्य उपनिषद म्हणून एक आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओंकाराचं वर्णन केलंय. त्याच्यात शब्द दिलाय त्यांनी उद्गीध आणि उच्च स्तरात होणारी ईश्वराची उत्तम स्तुती म्हणजे उद्गीध आणि ते म्हणजेच ओंकार असं छांदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की वाणी आणि प्राण हे दाम्पत्य आहे. वाणी आणि प्राण शरीरात आणि या दाम्पत्याचं अपत्य ओंकार आहे. त्या ओंकाराच्या नादातनं साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली. असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या उपनिषदांमधून ओंकाराची माहिती आहे ती तुम्हाला मी थोडक्यात एक डाऊन करून आणली होती ती आपल्याला सांगितली. तेव्हा असा हा सगळा ओंकार आहे आणि हा असा प्रभावी ओंकार आपण रोज नित्य नेमाने आपल्या साधनेमध्ये जर आणला तर प्रचंड फायदा आहे. आणि म्हणून आजच्या घडीला एक मनाचा निश्चय करा डिटरमाइन की मला रोज ओंकार करा आणि असं बसा स्वस्त आणि मी जसं सांगितलं ओंकार करायला तसा ओंकार करा. छातीच्या मध्यावर लक्ष द्या, कानाने ऐका आणि दीर्घ ओंकार करा. एक प्रकारचा प्राणायाम होतो त्याच्यामध्ये आणि शरीर तुमचं ऊर्जावान बनल्याशिवाय राहणार नाही. एवढं करा तेवढं आता हो म्हटलंय त्याच्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि रोजच्या रोज ओंकार करायचं आपल्याला ईश्वर सद्बुद्धी देव अशी प्रार्थना करतो. ईश्वर प्रभू रामचंद्र सुद्धा योगी आहे. रामरक्षेमध्ये त्याचं वर्णन आहे. रामचंद्र सुद्धा योगी आहे. त्यांचं योग्याच्या स्वरूपातली हे पण आहे, मूर्ती पण आहे. वनामध्ये असताना ते वल्कल दिसायचे म्हणजे ते योगीच होते आणि प्रचंड शक्ती त्यांनी प्राप्त केली तशी आपल्याला मिळव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा समाप्त करतो. आजच्या या विषयाची सांगता आपण माझ्या वर्णनांचं ओंकारावरचं एक गीत आहे त्याला साल युधामन्यूने दिलेली आहे. तर त्या गीताने आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. खूप खूप सर्वांना नमस्कार. गीत गाण्यापूर्वी थोडा आभार प्रदर्शन. सर्वात प्रथम आजचे वक्ते यांचे मनपूर्वक आभार. राम मंदिरामध्ये ओंकार या विषयावर त्यांनी जी प्रवचन केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आमच्या ऐकण्यामध्ये सुद्धा एक सन्मान आणि माझे मुख्यमंत्री श्री विजय घेतले यांना मी फक्त त्यांचा सन्मान करायला सांगतो. आणि सर्व रसिकांची आभार. संधी त्यांचे आभार. चांगल्या
लगेच बोलून दिल्याबद्दल. आणि यांचे आभार. कार्यक्रम ते आज जगभर पोहोचवत आहे. मला सांगायला होतो की डॉक्टर अशोक मानवी गुरु आहे ना, त्यांनी हे सगळं केमिस्ट्री सांगितलं ना, ते मी त्यांचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे केमिस्ट्रीचा. ते मी बीएससीला असताना मला शिकवायला होते पाटणा कॉलेजमध्ये. त्यामुळे असंही कुठे त्यांच्याकडे योग मी शिकलेलो आहे अनेक वर्षांपूर्वी, त्यातले काही मला जर केमिस्ट्री थोडी करत असतो. त्यामुळे तसंही कुठे घरातली सगळ्यात मोठी म्हणून साथी आहे. तर ही आनंदाची गोष्ट आहे. याच्यानंतरच जे गीत मी जे गीत सादर करणार आहे, त्याला संगीतकार म्हणून काम करायची मला संधी मिळाली. नानांचं काव्य जवळपास 50 एक वर्षापूर्वी, 60 एक वर्षापूर्वी त्यांनी ते काव्य लिहिलं असेल. पण आज जे ओंकाराच्या जपयज्ञाचे फायदे आपण ऐकले, त्या जपयज्ञावरच गाणं लिहिलेलं आहे. आणि आमचाच खरं ते गाणं आमचाच माझं आहे प्रशांतशी. ते गाणं लिहिलं आहे. ते गाणं सादर करतो आपल्याकडे. ओंकाराच्या जपयज्ञाने, ओंकाराच्या जपयज्ञाने झळाळू संसार सुमंदिर. ओंकाराच्या जपयज्ञाने, ओंकाराच्या जपयज्ञाने झळाळू संसार सुमंदिर. ओंकाराच्या जपयज्ञाने, ओंकाराच्या जपयज्ञाने या जडतेच्या पायी राम, या जडतेच्या पायी रामा विषय वासना जणू रामा. या जडतेच्या पायी रामा विषय वासना जणू रामा. व्यतीत जीवन हे दिनयामा, व्यतीत जीवन हे दिनयामा. उर्वरित तरी बहुदे सुमंगल. ओंकाराच्या जपयज्ञाने, ओंकाराच्या जपयज्ञाने ओंकाराच्या झंकाराने, झंकाराने सबाह्यंतर सोहंकारे. ओंकाराच्या झंकाराने सबाह्यंतर सोहंकारे. सूर्यताज श्वासोश्वासने, सूर्यताज श्वासोश्वासने ओंकाराचे उदय मंडल. ओंकाराच्या जपयज्ञाने, ओंकाराच्या जपयज्ञाने मध्ये प्राणवेगुनी
मध्ये प्राणवेणी ओंकार सद्गुरु स्वरूपी ध्यानी मध्ये प्राणवेणी ओंकार सद्गुरु स्वरूपी ध्यानी अनासक्त कर्मात राहुनी जीवन सुमंदिरो जप यज्ञ संसार सुमंदिरो राजा जप यज्ञ ओंकार जप यज्ञ संसार सुंदर ओंकारचा जप यज्ञ ओंकाराचा जप यज्ञ ओंकाराचा जप यज्ञ